तर परभणीच्या माळसुन्ना या गावामध्ये आपण जर बघितलं तर हेच ते दाम्पत्य आहे। त्या ज्या दाम्पत्यानं एकापाठोपाठ एक विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली। सचिन जाधव आणि ज्योती जाधव हे त्यांचं नाव आहे। आणि या घटनेच्या निषेधार्थ प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी आज या गावामध्ये रक्तदान शिबिर लावले। दादा, रक्तदान शिबिर लावण्यामागचा काय उद्देश होता? खरं तर मी आलो तर संताप नाही, राग नाही, द्वेष नाही, बंद नाही, सगळं शांत आहे। शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या मरणाबद्दल किंचित चिंताही नाही अशी एक अवस्था आहे। ती शांतता खरं तर जी पाहतोय ती जाती धर्माच्या लढाईत दिसत नाही, ती गावच्या गाव पेटली असती, भडकली असती। आणि म्हणून मी ठरवलं का येऊन चालणार नाही। 50-60 हजाराची मदत दिली, 1 लाखाचा चेक दिला, ह्यामुळं हे सगळं थांबणार नाही। म्हणून रक्तदान करून सरकारला इशारा द्यायचा, आज रक्तदान करतोय पण उद्या रक्त सांडवायची वेळ आमच्यावर येऊ नये। या शेतकऱ्यासाठी माझं काही देणं आहे, माझं काही करणं आहे। साधारण आत्महत्या नाही आहे। 3.5 हजारात त्यांना सोयाबीन विकावं लागली। सोयाबीन मागच्या वर्षी थांबवली, भाव येणार म्हणून अतिशय कमी भावात विकावं लागली। बहिणीचं लग्न झालं, कर्ज 3 ते 3.5 लाख पर्यंत वाढलं आणि पतीनं आत्महत्या केल्याबरोबर पत्नी आत्महत्या करतं, ती 7 महिन्याची गर्भवती असतं। म्हणजे जिला आम्ही लाडकी बहीण म्हणून संबोधलं सरकारनं, त्या लाडकी बहिणीला गर्भवती असताना आत्महत्या करावं लागतं। याच्यासारखं दुर्दैव या महाराष्ट्रात देशामध्ये कोणतंही असू शकत नाही। कायम शेतकरी आत्महत्या हा विषय सरकार दरबारी बाद झालाय असं वाटतंय का? कारण रोज शेतकरी आत्महत्या करताय, मात्र यावर सरकारमधून कुणीही बोलत नाही। शेतकऱ्यांच्या बाबतीत असो, शेतीच्या बाबतीत असो, जे धोरणं आहेत हे धोरणं सुद्धा त्या दृष्टीनं पाऊल टाकताना दिसत नाही त्यांच्याकडून। काय होतंय, आमचे लोकप्रतिनिधी बोलत नाही, आमचे आमदार खासदार हे पक्षाचे गुलाम आहे। मतं आम्ही मारतो शेतकरी, पण यांना साऱ्यांना सगळं पक्षाची फिकर पडलेली आहे। पक्षानं तिकीट दिली म्हणजे यांच्या मताची किंमत संपली। म्हणजे तिथं विधानसभेत जर तुम्ही पाहिलं तर 75% आमदार खासदार आमचे शेतकऱ्यांचे आहे। एकही पक्षाच्या विरोधात बोलायला तयार नाही। बाप मेला तरी 72, पण नेता जिवंत राहिला पाहिजे। या भूमिका एकंदरीत आम्ही पाहतो लोकप्रतिनिधीच्या, आणि लोकांमध्ये आमच्या सगळ्या पक्षानं जात घातली ना, धर्म घातला। भगवा आहे, निळा आहे, हिरवा आहे। केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षाकाठी पैसे देते, दुसरीकडे शेतमालाचे भाव शेतमालाचे भाव पडलेले आहेत। सोयाबीन असेल म्हणजे शेती निविष्ठा ज्या आहेत त्याचे भाव वाढलेले आहेत। लुटलं किती? तुम्ही दिले 6,000, एका सोयाबीनच्या 1 क्विंटल मागे 3,000 लुटलं। एका एकरात जर 4-5 क्विंटल सोयाबीन पकडली तर 15,000 लुटलं आणि 6,000 दिलं। हे भिकारचोट योजना बंद केली पाहिजे। ही जी व्यवस्थित आम्ही पाहतोय, हा जो प्रकार सुरू केला ना, हा लुटण्याचा जो संताप आहे ना, तो थांबवण्यासाठी केलेला आहे। 6,000 कशासाठी? आम्ही देतो नाही तुम्हाला। अरे पण तू 15,000 लुटतोय ना एका एकरामध्ये, तुझे 6,000 काय चाटायचे का आम्ही? तुम्ही सांगा, 15% नफा धरून 7,000 भावाची सोयाबीनची शिफारस केली आणि केंद्रानं जाहीर किती केली? 5,000। 5,000 तरी भाव या शेतकऱ्यांना विचारा किती शेतकऱ्यांना भेटले? 3.5 हजारांना सोयाबीन विकावं लागली। ही वस्तुस्थिती आहे। केंद्र राज्याचं तर ठीक आहे, पण केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही असं वाटतं? पाठीशी असणं लय दूर आहे, लुटतात। मोदीजींचं सरकार असू दे का फडणवीसचं सरकार असू दे, हे लुटारू आहे, हे लुटारू गँग आहे। हे रोज लुटल्याशिवाय, शेतकऱ्यांना लुटल्याशिवाय यांचा दिवसच जाऊ शकत नाही। हे दरोडेखोरी आहे। तुम्ही सांगा, आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनवर डल्ला मारला की नाही मारलाय? म्हणजे 7,000 रुपये भाव तुम्ही सोयाबीन तेल आयात केल्यानंतर आमचे भाव पडले का नाही पडले? म्हणजे फक्त चोरी असती तर काय झालं असतं? आता ह्या कुटुंबानं जी आत्महत्या केली हा दरोडेखोर आहे, हे दरोडेखोरीपणा आहे। कारण निव्वळ आम्ही पाहतो आत्महत्या नाही, त्याच्या सोयाबीनला भावही कमी दिले, म्हणजे चोरी केली। आणि बोंबलू नये म्हणून घराधड त्याच्या छातीत 2 गोळ्या मारल्या आणि दोनही नवरा बायकोंची हत्या केली सरकारनं, आणि 7 महिन्याचं बाळ पण मारलंय। कारण आम्ही पाहतोय, जर आम्हाला सोयाबीनला भाव भेटले असते तर आज ही आत्महत्येची वेळ आली नसती। एकीकडं हे तर शेतकऱ्यांचं चालू आहे, काल पाण्यासाठी सुद्धा एका मुलीचा मृत्यू झाला तिकडे। म्हणजे ते तर असं दुर्दैव आहे का 8 महिन्यापासून ती हापशी तिथं होती, आणि हापशी असताना ती दुरुस्त झाली नाही। कसं प्रशासन आहे बघा, ती दुरुस्त करायला 8 महिने लागले, आणि पाणी नाही म्हणून ती नदीवर जातं आणि नदीत डुबून मरतंय।
दुसरा एक सिमेंट टँक आहे. आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निर्माण होत नाही. म्हणजे अशी ग्रामीण भागातली आणि गरीब माणसाची एकंदरीत अवस्था जी पाहिली सरकारनं, की याला चारही एकूण आम्ही पाहतोय खड्डा करून ठेवलेला आहे. कुठे पडाला तर खड्डा मात्र तुला नशिबात भेटणार आहे. अशा या व्यवस्थेच्या विरोधात आमचं काही देणं म्हणून आज रक्तदान करतोय. एकूणच बघायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भामध्ये रान पेटू असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. कॅमेरा पर्सन विशालचं पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, माळसुन्ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.